ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची चर्चा नको, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा, दोन्ही नेते बोलल्यानंतर तिसऱ्यानं बोलू नये, मनसे नेत्यांना टोला, तर काहींना पोटदुखी होत असल्याची ही टीका। पुण्यातील साखर संकुलात एआय संबंधित बैठकीला शरद पवार, अजित पवार यांची एकत्र उपस्थिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 5 दिवस दरेगावात ठाण मांडून, शिंदे पुन्हा नाराज, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, शिंदेंचा आजचा सोलापूरचा दौरा सुद्धा रद्द। अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाचा 9 वर्षांनी निकाल, दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकरला 7 वर्षाची शिक्षा। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकार आक्रमक, प्रत्येक अहवालानुसार सरकारकडून वेगवेगळी कारवाई, तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी सुरू, सुनावणीला गैसास गैरहजर। बुलढाण्यातील केस आणि नख गळतीची केंद्र आणि राज्य सरकारकडून दखल, उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचं पथक तत्काळ पाहणी दौरा करून अहवाल सादर करणार। बीडच्या माजलगावमध्ये पुन्हा गुंडागिरीचा थरार, ढाबा मालकासह मुलावर प्राणघातक हल्ला, हल्ल्यात ढाबा मालकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू। राज्यात गुरुवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, संभाजीनगरमध्ये सौम्य उष्माघाताचे दररोज 300हून अधिक रुग्ण, तर नागपुरात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज। पुण्यातील तरुणीला झीपलाईन साहसी खेळ भोवला, झीप लाईनिंग करताना 30 फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू, भोर तालुक्यातील राजगड वॉटर पार्क मधील घटना।